नमस्कार मंडळी, मी स्मिता शेवाळे आणि आपल्या YouTube चॅनलमध्ये पुन्हा एकदा सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत आहे। आजच्या व्हिडिओमध्ये पंचामृत पासून उपयुक्त असं फेशियल कसं करायचं हे मी चक्क तुम्हाला दाखवणार आहे। म्हणजे मी एका साइडला करेन आणि एका साइडला समजूनही सांगेन, म्हणजे तुम्हाला अगदी व्यवस्थित कळणार आहे की हे घरच्या घरी कसं करायचं। आता श्रावण होऊन गेलेला आहे। श्रावणामध्ये सगळ्यांनी सत्यनारायणाच्या पूजा घातल्या असतील किंवा मग आपल्याकडे गणपती बाप्पा येऊन गेला, त्यावेळेला आपण पंचामृत केलेलं आहे। म्हणजे पंचामृताचे आपल्या चेहऱ्यासाठी किती सारे फायदे आहेत हे तुम्हाला माहीतच नाही, कल्पनाच नाहीये। म्हणजे आयुर्वेदामध्ये पंचामृताला खूप सारं महत्त्व आहे। अगदी गरोदरपणामध्ये रोज सकाळी त्या गरोदर स्त्रीला पंचामृत प्यायला लावतात, म्हणजे त्याचा इंटेकही खूप चांगला आहे आणि तेच तुमच्या चेहऱ्यासाठी सुद्धा खूप नरिशिंग आहे आणि खूप जास्त उपयुक्त आहे। आणि म्हणूनच आपण पंचामृत फेशियल कसं करणार आहोत हे आज शिकणार आहोत। म्हणजे हे कम्प्लीटली मी इन्व्हेंट केलेलं आहे, मी बऱ्याचदा करते आणि त्याचे मला खूप कमालीचे इफेक्ट येतात। तर हे इफेक्ट कसे येतात हे जर का तुम्हाला जाणून घ्यायचं असेल तर हा व्हिडिओ संपूर्ण बघा, अनुभव घ्या आणि त्यानंतर मला कमेंटमध्ये अजिबात सांगायला विसरू नका। चला तर मग आता आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया। तर सगळ्यात आधी आपण पुन्हा एकदा एका गोष्टीची माहिती जाणून घेणार आहोत। तुम्ही म्हणाल की आता तू प्रत्येक व्हिडिओमध्ये आम्हाला सांगतेस आणि रिमाइंडर देते, तर हो, कारण तुमच्या चेहऱ्याची काळजी घेणं गरजेचं आहे। आपण चेहऱ्यावर कुठले प्रोडक्ट्स वापरतो हे अतिशय महत्त्वाचं असतं, त्यामुळे त्या बाबतीत सतर्क असणं गरजेचं आहे। आणि डर्मेटोलॉजिस्टच्या सल्ल्यानं आपण प्रोडक्ट वापरले तर ते आपल्यासाठी बेनिफिशियल राहतात, कारण या प्रोडक्टचा त्या प्रोडक्टचा भडीमार करण्यामध्ये आपल्या स्किनची वाट लागू शकते। आणि म्हणूनच मी रेकमेंड करते की तुम्ही डर्मेटोलॉजिस्टला दाखवा। आणि जर का तुम्हाला कुठल्या डर्मेटोलॉजिस्टकडे जायचा असा प्रश्न पडत असेल तर क्युअर स्किन ॲपकडून आपल्याला हे जे किट येतं, जे की आपल्याला डर्मॅट पाठवतात, तर तुम्ही हे किट मागवू शकता। आता त्यासाठी काय करायचं आहे, तर क्युअर स्किनचं जे ॲप आहे ते डाउनलोड केल्यानंतर तिथे आपल्याला काही प्रश्न विचारले जातात। ते प्रश्न आपल्याला डॉक्टर विचारतात आणि त्या प्रश्नांची उत्तरं आपण द्यायची। मग त्यानंतर आपला फोटो तिथे अपलोड करायला सांगतात। मग आपल्या चेहऱ्यावर ज्या कुठल्या समस्या असतील, पिगमेंटेशन असेल किंवा डार्क सर्कल्स असतील किंवा अन्यथा कुठलेही इश्यूज असतील, तर ते डिटेक्ट होतात आणि ते तिथल्या तिथे डॉक्टरांच्या लक्षात येतं। आणि मग त्यानुसार ते आणखीनही तुम्हाला काही प्रश्न विचारतात आणि शिवाय आपणही आपल्या काही रिक्वायरमेंट्स असतील किंवा माझी स्किन खूप ड्राय वाटते बाबा, पांढरे चट्टे वाटतात, अशा कुठल्याही तुमच्या समस्या असतील तर त्या तुम्ही तिथे लिहू शकता। त्या मराठीमध्ये आहे, हिंदीमध्ये आहेत आणि इंग्लिशमध्ये सुद्धा अवेलेबल आहेत। ते लिहिल्यानंतर तिकडे डॉक्टर सगळा किट रेडी करतात। ते कुठलं तुमच्यासाठी योग्य असं प्रोडक्ट आहे हे ते बघतात, ते कस्टमाइज करतात। हे प्रोडक्ट्स बाहेर तुम्हाला कुठेही मिळणार नाहीत, कारण ते खास तुमच्या स्किनसाठी बनवलेले असतात आणि हे प्रोडक्ट ते तुम्हाला नंतर पाठवून देतात। हे जे मी घेतलेलं किट आहे क्युअर स्किनचं, याचं मॉइश्चरायझर, सनब्लॉक क्रीम हे खूप छान आहे। हे डॉक्टरांनी मला रेकमेंड केलेलं आहे, ते मी वापरते। तुम्हाला माहिती आहे मी आधी वेगळं प्रोडक्ट वापरायचे। गेले 6 ते 7 महिने मी क्युअर स्किन ॲपवरून डॉक्टरांनी सांगितलेले प्रोडक्ट जे आहेत ते वापरते आहे। आणि सनब्लॉक क्रीम मी याचं वापरते, मॉइश्चरायझर क्रीम मी वापरते आहे। माझ्या चेहऱ्यावर जे डार्क स्पॉट्स होते त्यासाठी मी क्रीम वापरलं होतं आणि माझी स्किन छानपैकी क्लिअर झाली। त्यामुळे अतिशय उपयुक्त असं हे क्युअर स्किनचं ॲप आहे, जे तुम्ही डाउनलोड करू शकता। तुम्हाला स्क्रीनवर जो कोड आहे तो कोड वापरला तर तुम्हाला डिस्काउंटसुद्धा मिळेल। आणि अशा पद्धतीनं तुम्ही डर्मॅटला दाखवून तुमचे प्रोडक्ट्स ऑर्डर करा। 1499ला मी घेतलं होतं, ते तुम्ही तुमच्या पद्धतीनं ते तुम्ही ऑर्डर करू शकता। आणि या बॉक्समध्ये इथे असं हे स्कॅन करण्यासाठी QR कोड आहे। तुम्ही इकडे स्कॅन केल्यानंतर तुम्हाला तुमच्यासाठी योग्य असलेला डाएट मिळतो आणि हे जे प्रोडक्ट आहेत ते कसे वापरायचे, किती क्वांटिटीमध्ये वापरायचे हे सुद्धा डॉक्टरांनी गाईड केलेलं असतं। तर अतिशय सोपं उपयुक्त असं हे क्युअर स्किनचं ॲप आहे, जे तुम्ही वापरू शकता। आपल्या चेहऱ्याची काळजी घेणं हे आपल्या हातात आहे आणि आपण एज्युकेट होणं हे गरजेचं आहे। म्हणूनच डॉक्टरांकडून जाणून घ्या की तुमच्यासाठी कुठले प्रोडक्ट्स योग्य आहेत ते। तर आता पंचामृत फेशियलला आपण सुरुवात करूया आणि त्यासाठी सगळ्यात पहिली स्टेप जी असते ते म्हणजे चेहरा क्लीन करून घेणं, चेहऱ्याचं क्लिन्झिंग प्रॉपर करणं। त्यासाठी तुम्ही बघत असाल की सलॉनमध्ये वेगवेगळे क्रीम्स वापरले जातात,
पण आपण इथे सगळं घरगुती वापरणार आहोत आणि पंचामृतचे जे प्रोडक्ट आहेत ना, साधारण ते प्रोडक्ट घेऊन, म्हणजे काय असतं पंचामृतमध्ये, तर दूध, दही, तूप, साखर आणि मध. तर या 5 गोष्टी आणि त्याच्यामध्ये काही ॲडिशन गोष्टी आपण घेणार आहोत आणि मस्तपैकी चेहऱ्याचं फेशियल करणार आहोत. तर क्लिन्झिंगसाठी आपण सगळ्यात आधी घेणार आहोत बेसन पीठ आणि दूध. बेसन पिठामुळे तुमच्या चेहऱ्यावरची सगळी घाण निघून जाते. तुमचे जे पोर्स असतात त्या पोर्समध्ये अडकलेली घाण सुद्धा निघून जाण्याची क्षमता बेसन पिठामध्ये असते आणि म्हणून बेसन पिठाने आंघोळ करतात. म्हणजे लहान बाळांना सुद्धा बेसन पीठ यासाठी लावतात कारण त्यांचा जो चेहरा असा ऑइली झालेला असतो मसाज करून करून, तर ते ऑइल सगळं निघून जावं, चेहऱ्यावरचं एक्सेसिव्ह ऑइल निघून जावं म्हणून बेसन पिठाचा वापर होतो. ज्यांची खूप ड्राय स्किन असते त्यांनी जर का बेसन पीठ चेहऱ्यावर बराच वेळ लावलं तर त्यांचा चेहरा कोरडा पडू शकतो. त्यामुळे बेसन पीठ लावल्यानंतर ज्यांची ड्राय स्किन आहे त्यांनी लगेचच मॉइश्चरायझर लावायचं आहे. पण आता आपण इथे लावून ठेवणार नाही आहोत. तर इथे अर्धा चमचा बेसन पीठ घेतलेला आहे आणि त्यानंतर दूध घेतलेलं आहे. ते छानपैकी मिश्रण मिक्स केलं आणि ते असं पातळ जे मिश्रण आहे ना, खूप घट्ट घ्यायचं नाही, पातळ जे मिश्रण आहे ते चेहऱ्याला लावायचं, मस्तपैकी मसाज करायचा पूर्णपणे कानाच्या इथून ते अगदी गळ्यापर्यंत. मस्त तुम्हाला वाटतंय तसं एकदम छान मसाज करा, चेहरा क्लीन करा आणि आता यानंतर चेहरा धुवून टाकायचा. इथे झालेलं आहे आपलं चेहऱ्याचं क्लिन्झिंग. आता क्लिन्झिंग झाल्यानंतरची पुढची स्टेप काय असते, तर स्टीम घेणं. स्टीम घेणं हे का गरजेचं आहे, कारण आपल्या नाकावर जे ब्लॅक हेड्स किंवा व्हाईट हेड्स आहेत तर ते निघून जाण्यासाठी किंवा जे आपले ओपन पोर्स आहेत त्यामध्ये आणखीन जर काही डर्ट असेल ती पूर्णतः निघून जाण्यासाठी, आपल्या चेहऱ्याला आतून नरिशमेंट मिळण्यासाठी जे आपण पुढे करणार आहोत सगळं, तर ते आतमध्ये छानपैकी जावं असं वाटत असेल, ॲब्झॉर्ब व्हावं असं जर वाटत असेल, तर त्यासाठी आपल्याला स्टीम घेणं फेशियलमध्ये मस्ट असतं आणि म्हणून आता आपण इथे स्टीम घेतो आहोत. इथे स्टीम घेतल्यानंतर चेहरा असा एकदम मऊ मऊ होतो, एकदम असा लुसलुशीत असा चेहरा होतो आणि घाम येतो. आता या घाम आलेल्या चेहऱ्यावरच आपण लगेच स्क्रबिंग करणार आहोत. आता स्क्रबिंग करण्यासाठी आपण इथे काय घेणार, तर स्क्रबिंगसाठी आपण इथे घेणार आहोत साखर आणि मध. पण साखर आपल्याला पूर्ण जी साखर आहे तशी घ्यायची नाही, त्याची थोडीशी पिठी साखर सारखं करायचं. म्हणजे पूर्ण पिठी साखर जरी असेल तुमच्याकडे तरी चालेल, किंवा मग साखर थोडीशी मिक्सरमधून ग्राइंड केल्यानंतर थोडंसं ग्रॅन्युल्स राहतात त्याचे आणि थोडी पिठी साखर असते, असं जर तुम्ही घेतलं आणि ते छानपैकी मध अर्धा चमचा आणि पिठी साखर अर्धा चमचा असं छानपैकी मिक्स करून ते आता चेहऱ्याला मसाज केलं, तुम्हाला लक्षात येईल चेहरा मस्तपैकी स्क्रब झालेला आहे. आता जो लुसलुशीत झालेला चेहरा आहे की नाही, म्हणजे नाकाच्या इथला भाग किंवा हनुवटीच्या इथला भाग जिथे की आपल्याला व्हाईट हेड्स किंवा ब्लॅक हेड्स असतात, ते छानपैकी मसाज करा आणि ते मसाज केल्यामुळे तुमचे व्हाईट हेड्स आणि ब्लॅक हेड्स जे असतील ते रिमूव्ह व्हायला इथे मदत होणार आहे. त्यामुळे फेशियलमध्ये स्क्रबिंग ही अतिशय इम्पॉर्टंट स्टेप आहे, ती आपल्याला करायची आहे. पण ती आपल्याला कशानंतर करायची आहे, ज्या वेळेला आपण वाफ घेऊ, ते वाफ घेतल्यानंतर आपल्याला छानपैकी स्क्रबिंग करायचं आहे. त्याला एक्सफोलिएशन असं सुद्धा म्हणतात. आता एक्सफोलिएशन झाल्यानंतर पंचामृत फेशियलचा सगळ्यात महत्त्वाचा पार्ट येतो, ते म्हणजे पंचामृत मसाज. आता इथे मात्र संपूर्णतः जे पंचामृत बनवलेलं आहे ते आपण घेणार आहोत. म्हणजे काय करायचं, अर्धा चमचा दूध, अर्धा चमचा मध, अर्धा चमचा दही, तर अर्धा चमचा तूप आणि साखर. म्हणजे पंचामृतसाठी लागणाऱ्या या 5ही गोष्टी घ्यायच्या. मी अर्धा चमचा याच्यासाठी सांगते आहे कारण तेवढं पुरेसं होतं. म्हणजे 1-1.5 चमचा किंवा 2 चमचा तुम्ही तुमच्या चेहऱ्याला लावल्यानंतर आता मसाज जेव्हा करायला लागता त्यावेळेला तुम्हाला लक्षात येईल की चेहरा काय सुंदर, तुम्हाला थँक्यू म्हणणार आहे यानंतर चेहरा, आणि तुम्हाला इतकं फ्रेश फील होणार आहे. तुमचं टोमॅटो सारखं छान मस्त चेहरा होता, तुम्हाला दिसत असेल. मी आता जे मसाज करताना तुम्हाला दिसतीये, हे खूप एन्जॉय करून बराच वेळ करा. आता किती वेळ करायचा आपल्याला हा मसाज, तर 5 मिनिटं वगैरे छान मसाज करायचा. मसाज कसा करायचा कळत नसेल तर सर्क्युलर मोशनमध्ये आपण मसाज करायचा. डोळ्याच्या खालून हलक्या हाताने मसाज करायचा, चेहऱ्याला संपूर्ण मसाज करायचा. असं मस्तपैकी ब्लड सर्क्युलेशन होतं चेहऱ्याच्या आतमध्ये. आता जे ओपन पोर्स झालेले आहेत मस्तपैकी हे पंचामृत जाणार आहे, सगळे बेनिफिट्स त्याचे तुमच्या चेहऱ्याला मिळणार आहेत.
तूप आहे, तुपासारखी उत्तम अशी गोष्ट नाहीये. इतकं छान नरिशमेंट असलेल्या गोष्टी आहेत त्याच्यात, इतके सुंदर घटक आहेत. हे सगळं तुमच्या चेहऱ्याला आता आपण देणार आहोत. ह्या एडिबल थिंग्स ज्या असतात ना, त्या तुम्ही वरतून सुद्धा जेव्हा चेहऱ्याला देता तेव्हा चेहरा तुम्हाला थँक्यू म्हणतो. गरज असते कारण चेहऱ्याला याची. तसं छानपैकी आपण मसाज करून घेतलेला आहे आणि मसाज 5 मिनिटं झाल्यानंतर आपल्याला चेहरा स्वच्छ थंड पाण्याने धुवायचा आहे आणि चेहरा पुसून घ्यायचा आहे. आता तुम्हाला लक्षात येईल की चेहरा किती फ्रेश दिसतोय. म्हणजे इतकं छान फिलिंग असतं जेव्हा आपण स्वतःला पॅम्पर करत असतो. तर अशा पद्धतीनं आपण मसाज करून पॅम्पर केलेलं आहे आणि इथे हा फेशियल आपलं झालेलं आहे. सगळ्यात महत्त्वाचा पार्ट आता राहिलेला आहे ते म्हणजे तुमच्या चेहऱ्याला मास्क लावण्याची गरज आहे. आपण चेहऱ्याला आठवड्यातून 2 वेळा तरी मास्क लावायला हवा आणि आता इथे मास्क जो आहे ना, त्यासाठी हे पंचामृतातून आपल्याला थोडंसं एक अर्धा चमचा किंवा 1 चमचा पंचामृत वाचवायचं आहे. वाटीमध्ये ते तसंच ठेवायचं आहे किंवा दूध फक्त घेतलं तरी चालेल आणि त्याबरोबर कुठली पावडर मिक्स करणार? तुमच्याकडे त्रिफळा पावडर असेल चालेल, चंदन पावडर असेल तरीही चालेल किंवा गो टू कोला नावाची जी मी पावडर तुम्हाला मागच्या वेळेला सांगितली होती ती असेल तरीही चालेल. यापैकी कुठलीही पावडर घ्या, त्या पंचामृतामध्ये मिक्स करा. पंचामृत संपलं असेल, तुमच्याकडे नसेल, दूध घ्या, त्यामध्ये मस्तपैकी मिक्स करा आणि आता पूर्ण तुमच्या चेहऱ्याला छानपैकी लावून टाका. मस्त तो मास्क लावा. तो छानपैकी सुकला पाहिजे. थोडासा असा कडक झाला, सुकलाय असं वाटलं की त्यानंतर आपण आपला चेहरा पुन्हा एकदा थंड पाण्यानं स्वच्छ धुणार आहोत. ही सगळी प्रोसेस झाल्यानंतर आपलं इथे फेशियल संपतं आणि फेशियल झाल्यानंतर तुम्हाला लक्षात येईल की सलॉनमध्ये गेल्यानंतरही जो इफेक्ट येत नाही ना, तो इफेक्ट इथे येतोय. कारण आपण उपयुक्त असं पंचामृत फेशियल करतो आहोत घरच्या घरी आणि अक्षरशः गोल्ड फेशियलला जे आपण 3-3, 4-4 हजार रुपये घालवतो, तिथे पैसे घालवून जो इफेक्ट येणार आहे तोच आपल्याला घरी पंचामृत फेशियल केल्याने येणार आहे. हे केल्यानंतर तुम्हाला कसं वाटतं हे मला नक्की सांगा. पण त्यानंतर आपण न चुकता मॉइश्चरायझरनी चेहरा छान मॉइश्चराइज करणार आहोत, सनब्लॉक क्रीम लावणार आहोत आणि मग गुड टू गो. तुम्हाला जिथे जायचं तिथे जा. शक्यतो मी म्हणेन की याच्यानंतर कुठलंही फेशियल केल्यानंतर, मसाज केल्यानंतर लगेचच बाहेर पडायचं नाही, थोडासा आराम करायचा. हे सगळं करत असताना ही प्रोसेस जी आहे ती छान एन्जॉय करायची. म्युझिक लावायचं, कारण इथे चक्क आपण स्वतःला पॅम्पर करायला बसलो आहोत आणि याचा आनंद घ्या की मी पैसे वाचवतेय. मी बाहेर कुठेही जाऊन पैसे न घालवता स्वतःला छान पॅम्पर करून म्हणजे स्किन घरच्या घरी खूप छान करते. या गोष्टीचा आनंद घ्या. आय होप हा व्हिडिओ तुम्हाला युजफुल वाटला असेल, उपयुक्त वाटला असेल तर मला कमेंटमध्ये सांगायला अजिबात विसरू नका, कारण मला तुमच्या कमेंट्स वाचायला खूप आवडतात आणि तुम्ही पॉडकास्टला जो भरभरून प्रतिसाद देताय त्यासाठी मनापासून धन्यवाद. भेटूया आता पुढच्या व्हिडिओमध्ये.